श्री अरुण चव्हाण यांचा प्रश्न आहे, वाचा. आपण जीवनात येणाऱ्या समस्यांना इतके का घाबरतो? एखादी समस्या भविष्यात येईल किंवा येणारी नाही, पण ती आली असे समजून आपण इतके भयभीत का होतो? सध्या अरुण चव्हाण जे कृष्णमूर्तींचं वाचन करीत आहेत आणि त्या दृष्टीने हा प्रश्न त्यांना योग्य पडलेला आहे. पण त्यांच्या प्रश्नाच्या दुसऱ्या भागात त्याचं उत्तर आहे. प्रश्नाचा पहिला भाग आहे, आपण जीवनात येणाऱ्या समस्यांना इतके का घाबरतो? आणि पुढचा भाग आहे, एखादी समस्या भविष्यात येईल किंवा येणारी नाही, पण ती आली असे समजून आपण इतके भयभीत का होतो? तर गंमत बघा, आपण समस्यांना का घाबरतो याचं उत्तर आपण जरूरच देऊ, पण ती भविष्यात येईल का येणारी नाही, पण ती आली असे समजून आपण इतके का घाबरतो? म्हणजे आपण समस्या जीवनात येणार ही आपण समजूत करून घेतलेली आहे. यालाच म्हणतात लोकसमजूत. संसारामध्ये अशा अनेक समजुती आहेत की ज्या अत्यंत चुकीच्या आहेत. पहिली समजूत, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, म्हणजे प्रथम जो प्रभाव असतो तो टिकाऊ किंवा शाश्वत प्रभाव असतो. हे कधी कधी बरोबर येते, पण अनेक वेळा हे चुकीचं येतं. कारण कसं असतं, आपण एखादी बाई बघतो, ती अत्यंत सुरेख गाते आणि पटकन खाजगीत आपण बोलतो, एवढी काळी सावळी आहे तरी कोकिळेसारखा मधुर कंठ कसा बघा. आता कोकिळा काळी असते, तिचा कंठ मधुर असतो. बाई काळी सावळी आहे, तिचा कंठ मधुर आहे. एखादी बाई गोरी आहे पण तिचा कंठ कर्कश आहे, करुक्ष आहे. तसाच एखादा माणूस सुंदर आहे, त्याला आपण राजेश सुकुमार मदनाचा पुतळा म्हणतो, पण तो मुख दुर्बल असतो, याच्या तोंडातून शब्दच उमटत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, आपण अशा काहीतरी चुकीच्या समजुती करून घेतलेल्या आहेत की गोड दिसणारी मुलगी, छान दिसणारी मुलगी, तिचा आवाज मधुर असेल. आता ही समजूत आहे ना, ती अनुभवावर टिकत नाही. तशाच पद्धतीने एखादा दुबळा बावळट माणूस दिसला की आपण त्याला वेड्यात काढतो, पण खरोखर त्याने तोंड उघडलं तो अत्यंत ज्ञानी असू शकतो. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आपण दुबळा माणूस बघून आपण समजतो त्याला काही कळत नाही, पण चुकून त्याने तोंड उघडलं तर तो त्याला कळत नाही म्हणणाऱ्या सर्वांचा तो पराभव करणारं ज्ञान त्याच्या तोंडातून येतं. समजून घ्या. तसंच हे सर्व आहे. काही गोष्टी आपण समजुतीच्या आधारे मानत आलेलो आहोत. त्यातलीच एक दुसरी समजूत आहे की आपण सतत म्हणतो, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. अगदी किती मोठमोठ्या माणसाने हे सांगितली तरीही सुद्धा समजूतच आहे. बाबा रे, सुख जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे, हे तू गृहीत कशासाठी धरतोस? असं थोडंच आहे. राजा सुद्धा म्हणतो, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. अरे तू तर राजा आहेस, मग तुझं दुःख पर्वता एवढं आहे. ते वेगळ्या अर्थाने खरं असतं की ज्याच्याजवळ पैसा जास्त असतो, ज्याच्याजवळ सत्ता असते, अधिकार असतो, त्याच्यावर जबाबदारीही मोठी असते. अशा अर्थी ते योग्य आहे. पण ज्याला आपण सुख म्हणतो ते सर्वसाधारण भौतिक सुखाची रेलचेल म्हणतो. ती रेलचेल असणारी सुद्धा माणसं म्हणतात. काय करणार, जीवनात सुख जवा पाडे दुःख पर्वत एवढे. म्हणजे अशा अनेक चुकीच्या समजुतीना वर्षानुवर्ष परंपरेने तेच सांगत आल्यामुळे आपण खरं धरून चालतो. आता समजा मी ब्राह्मण आहे. आता मी ब्राह्मण आहे ही समजूत मुळातच समजूतच आहे ना. जी समजूत आहे ती चुकीचीच असते. कारण असं आहे, समजूत म्हणजे समजणे. आता आपल्याला जे समजलं म्हणतो ते चुकूही शकतं आणि कधी नाही समजलं म्हणतो ते बरोबर येऊ शकतं. उदाहरणार्थ, मी ज्ञानी आहे असं म्हणणाऱ्या माणसाला काही कळत नाही आणि मला काही कळत नाही म्हणणाऱ्या माणसाला बरंच कळतं असं अध्यात्मात सांगितलं जातं. याचाही अर्थ समजून घ्या. मला काही कळत नाही म्हणणारा माणूस, त्याला विचारलं तुला काय काय कळत नाही, तर तो सांगू शकतो मला हे कळत नाही, मला अध्यात्म कळत नाही, मला आत्म्याचं ज्ञान नाही, मला अजून योगाचं ज्ञान नाही, हे तो सांगू शकतो. म्हणजे मला काही कळत नाही म्हणणारा माणूस हा कळत नसल्यामुळे जास्त अभ्यास करणारा असतो आणि अभ्यासाचे अनुशासन म्हणजे अभ्यासाची शिस्त लावून घेणारा तो असतो.
पण मला कळले असं म्हणणारा माणूस आणि तो आय नो इट त्याला विचारलं काय कळलं तर नाही तो पटकन सांगू शकत. तो म्हणतो मला सर्वच माहिती आहे. सर्व म्हणजे काय त्याला सांगितलं चांगलं विस्ताराने सांग, नाही त्याला सांगता येत. जसं लोक म्हणतात काय सांगू, अनेक विचार माझी पाठ सोडत नाही. आता अनेक विचार पाठ सोडत नाही म्हटलं तर त्याला सांगितलं बघ सांग रे 10-20 विचार, तर तो काहीच 10-20 विचार सांगत नाही. काहीतरी मुलाचं दुःख सांगतो, काहीतरी बायकोचं दुःख सांगतो, काहीतरी पैशाचं दुःख सांगतो, कधी कधी आपली समाजात मान हे दुःख सांगतो. म्हणजे पदप्रतिष्ठा, सन्मान, संतती, धन याच गोष्टीबद्दल तो बोलतो ना. म्हणजे आरोग्याची तक्रार असेल, पैशाची तक्रार असेल, पदप्रतिष्ठा सत्तेची तक्रार असेल, दुसरी गोष्ट प्रेम भंग किंवा कामवासनेबद्दल असू शकेल, आणि पाचवी गोष्ट संततीबद्दल असेल. म्हणजे अनेक जेव्हा विचार येतात म्हटलं तर हे अनेक विचार शेवटी या 5 गोष्टीतच मावतात. आणि या 5 गोष्टी म्हणजे काय, स्वाभाविकपणे आरोग्याची चिंता, पैशाची चिंता, पदप्रतिष्ठेची चिंता, स्त्रीची चिंता आणि अपत्याची चिंता. म्हणजे अनेक विचार हे फक्त या 5 विषयात एकवटलेले आहेत. आणि शेवटी हे 5 विषय म्हणजे तरी काय, भौतिक सुख. म्हणजे आपल्या मनात कितीही विचार आले तरी ते अनेक नसून फक्त आणि फक्त भौतिक सुखाचे विचार असतात. आता भौतिक सुखाचे विचार आपली पाठ सोडत नाही म्हटलं तर पहिली गोष्ट आहे, विचार तुमची पाठ सोडत नाहीत का तुम्ही विचारांची पाठ सोडत नाही. आपण काय म्हणतो, गाडी चुकली. आता गाडी चुकते का तुम्ही गाडीच्या वेळेवर जात नाही. आपण नाही म्हणतो माझी 10-20 ची गाडी चुकली नाही. भारतात होतं कदाचित नाही बऱ्याच वेळा की गाडी उशिराच सुटते, ते सोडून द्या. पण गाडी चुकली म्हणताना गाडी आधी गेली असा भास आहे. भारतात गाडी सर्वसाधारण वेळेवर सुटत नाही, उशिराच सुटते. त्यामुळे भारतात गाडी चुकायचे प्रश्न कमी वेळा येतात. तरी आपण म्हणतो गाडी चुकली. गाडी तिच्या वेळेवर जाते, आपण वेळेवर जात नाही. आपण म्हणतो गाडी चुकली. गाडी नाही चुकत, मी गाडीला चुकलो असं असतं. तर आपल्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. तसं सुख जवळ एवढं आहे आणि दुःख पर्वत एवढं आहे हे सुद्धा आपण मानलेलं आहे. बघायला गेलं तर जीवनाचा प्रत्येक क्षण हा क्षणभंगूर आहे. म्हणजे जीवनात क्षणाक्षणाची साखळी आहे आणि क्षणाला अस्तित्व किती आहे, क्षणा एवढंच आहे. मग आता जर दुःख आहे तर 1, 2, 3, 10 क्षणानंतर दुःखाचं रूपांतर सुखात होऊ शकतं. म्हणून दुःख जे आहे ते सुखाच्या पोटी जन्म घेतं आणि सुख आहे ते दुःखाच्या पोटी जन्म येतं. कसं ते बघा, जसं आपण म्हणतो काय म्हणतो, विषय अमृताचे अमृत हे विषाचे. आता विषय अमृताचे, विष म्हणजे काय माहिती आपल्याला. तर साप चावला तर सापाचं विष उतरवायचं असेल तर सापाच्याच विषाचं इंजेक्शन देऊन ते उतरतात. सापाच्याच अँटीबॉडी साप चावलेला देतात आणि विष उतरतात. साप चावलेलं विष उतरायचं असेल तर सापाचंच विष ते विष उतरायला कारणीभूत होतं. म्हणजे विष उतरायला विषच अमृतासारखं कारणीभूत होतं. आणि अमृत हे विषाचे. अमृत म्हणजे पेरू, अमृत म्हणजे गोड. आपण जर सतत गोड 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 खात राहिलो तर त्या गोडातून स्वाभाविक शर्करा वाढल्यानंतर जीवनाचा नाश होतो. म्हणजे अति गोड खाऊन जीवनाचा नाश होतो. आणि मर्यादित कटू खाल्लं तर प्रसंग विषयी जीवनाची धारणा पण होते. म्हणून विषय अमृताचे, अमृत हे विषाचे. तशाच पद्धतीने सुखाच्या रेलचेलीनंतर दुःख येणारच असतं आणि दुःखाच्या रेलचेलीनंतर सुख येणारच असतं. दरीतली माणसं नेहमीच शिखरापर्यंत जातात आणि शिखरावरची माणसं कायम शिखरावर राहत नाहीत, ती दरीत कोसळतात. संत महाराज म्हणतात, दरीतला मार्ग शिखरावर चढतो आणि शिखरावरचा मार्ग दरीत कोसळतो. तशा पद्धतीने हे जीवन चालू असल्या कारणाने जीवनामध्ये एखादी गोष्ट गृहीत धरणे यालाच मुळी कंडिशनिंग म्हणतात. आणि या कंडिशनिंगचा परिणाम म्हणून माणसं असं धरतात की आपल्या जीवनात सतत समस्याच येणार आहे. आता विचार करा, जर समस्या सतत आल्या असत्या
तर हे जे सद्गृहस्थ अरुण चव्हाण आहेत, आज ते माझ्या स्मृतीत 72-73 वर्ष आहेत. सतत जर समस्या आल्या असत्या तर एवढं आयुष्य माणसाला मिळालं असतं काय? तसं होत नाही. समस्या जेव्हा येतात तेव्हा त्या समस्या आपल्यावर उत्तर घेऊन येतात. कठीण परिस्थिती येते तेव्हा त्याच्यातून मार्ग येतो. त्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढल्यानंतर काही काळ सुख मिळतं. त्या सुखामध्ये आपण भान हरवलं आणि परत आपला विचार किंवा विवेक सुटला, सदसद विवेक सुटला तर परत दुःख येतो. तेव्हा सारासार विवेक बुद्धी ज्याची शाबूत आहे असा कोणी माणूस समस्यांना घाबरणार नाही आणि भविष्यात समस्या येईल का न येईल याची चिंता तो करत बसणार नाही. सदसद विवेक असलेला माणूस प्रत्येक क्षण पूर्ण सामर्थ्याने म्हणजे मानसिक शारीरिक क्षमतेने जगायचा प्रयत्न करील. आणि जेव्हा प्रत्येक क्षण माणूस आपल्या पूर्ण मानसिक शारीरिक बौद्धिक क्षमतेने जगतो तेव्हा प्रत्येक क्षण खर तर तो भंगूर असला तरी सुद्धा प्रत्येक क्षण जो नाशिवंत आहे तो क्षण अंगूर म्हणजे प्रत्येक क्षण द्राक्षा इतका मधुर होण्याची सुद्धा शक्यता माणसामध्ये निर्माण होते. तेव्हा जीवन क्षणभंगूर आहे समजून रडणं आणि 70-80 वर्ष जगणं याच्यातच हा सर्व विनोद साठवलेला आहे. तर एवढं जीवन क्षणभंगूर आहे, 80 वर्ष तू जगलास कसा? पण तर जीवन क्षणभंगूर नाही. ज्याने आपल्या स्वसामर्थ्याने बुद्धीने युक्तीने सत्यावर निष्ठा ठेवून परमेश्वरावर विश्वास ठेवून केवळ आणि केवळ सज्जन मार्ग अनुसरला त्याच्या दृष्टीने जीवन क्षणभंगूर नसतं, तर जीवनातला प्रत्येक क्षण हा अंगुरासारखा म्हणजे आनंददायी असू शकतो. म्हणून जीवनात येणाऱ्या समस्यांना आपण इतके घाबरतो याचं कारण आपण केवळ आणि केवळ प्रॉब्लेम ओरिएंटेड म्हणजे आपण केवळ आणि केवळ समस्यांचाच विचार करतो. आपण असं कधी म्हणत नाही प्रश्न आहे अरे बाबा प्रश्न उत्तर. आता तुम्ही प्रश्न विचारलात उत्तर आलं म्हणजे प्रश्नाबरोबर उत्तर येतं आणि उत्तरातून प्रश्न निर्माण होतात. याचाच अर्थ सुखाबरोबर दुःख येतं आणि दुःखातून सुख मिळतं. हे क्षणोक्षणी परिवर्तन हे जीवनाचं सूत्र आहे. त्यामुळे क्षणोक्षणी जीवनात परिवर्तन होतं हे ज्याला कळतं तो समस्यांना घाबरत नाही आणि सुखाला हुरळून सुखाच्या नादी लागून चुकत नाही. त्याचा सारासार विवेक सुटत नाही. असा सारासार विवेक निरक्षीर विवेक ज्याचा सुटला नाही तो स्वतः जे कृष्णमूर्तींसारखा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून कृष्णमूर्ती म्हणतात यू आर मेकिंग इश्यूज ऑफ नॉन इश्यूज. हे काही विचार करण्यासारखे प्रश्नच नाहीत. ज्या गोष्टींचा विचार करायलाच नको त्याचाच तुम्ही सातत्याने विचार करता याचाच अर्थ या प्रश्नामध्ये सामावलेला आहे. जीवनात येणाऱ्या समस्यांना आपण इतके घाबरतो कारण जीवन हे समस्याने भरलेलं आहे. ही आपली चुकीची समजूत इतकी दृढमूल झाली आहे की जीवन म्हणजे दुःख जीवन म्हणजे दुःख जीवन म्हणजे दुःख असं समजून आयुष्यभर आपण घाबरतो आणि तरीसा 70-80 वर्ष जगतो. हा एक विनोदी प्रकार आहे. जर आयुष्यभर आपण घाबरणार असू सर्व आयुष्य समस्याने भरलेलं असेल तर इतकं दीर्घकाळ आपण कसे जगणार? हा जर विचार केला तर कोणाचेच आयुष्य समस्यानेही भरलेलं नसतं आणि कोणाचेच आयुष्य सुखानेही तुडुंब नसतं. सुख दुःख दुःख सुख प्रश्न उत्तर उत्तर प्रश्न यांचा पाठशिवणीचा खेळ असतो. आणि हा पाठशिवणीचा खेळ म्हणजे हर क्षण पहिला क्षण दुसऱ्या क्षणापेक्षा दुसरा तिसऱ्यापेक्षा प्रत्येक क्षण त्याचा म्हणून वेगळा असतो आणि प्रत्येक क्षण वेगळा आहे समजून येणाऱ्या क्षणात जे आव्हान जो चॅलेंज आपल्याला आला तो जो आपल्या मनाने चिंतनाने सारासार विवेकाने ज्ञानाने शक्तीने धनाच्या मनाच्या बुद्धीच्या शक्तीने तो क्षण जो जगू शकतो असा सारासार विवेकी माणूस असतो. त्याला असा प्रश्न कधीच पडत नाही. तो येणाऱ्या समस्यांना घाबरत नाही कारण समस्या अजून आल्या नाहीत त्यामुळे त्याची तो चिंता करत नाही. सध्या समस्या आली असेल तर त्या समस्येतून तो मार्ग काढतो. सध्या सुख असेल तर सुख सुद्धा तो संयमितपणे भोगतो. तो सुखात उतत मातत नाही
आणि घेतला असा टाकत नाही. म्हणजे सत्य मार्ग, सारासार विवेक, बुद्धी, चिंतन हा मार्ग न टाकता जो जीवनात प्रवास करतो तो समस्यांना कधी घाबरत नाही आणि भविष्याबद्दल तो विचारच करत नाही. तो म्हणतो भूतकाळ तो मेला सरला, भूतकाळ मेला आणि सरला, भविष्य केवळ कल्पना, आणि भविष्य म्हणजे कल्पना आहे. वर्तमान तो जगू स्वसामर्थ्ये, आणि वर्तमान हा जो चालू क्षण आहे तो स्वसामर्थ्ये, स्वबुद्धीने, चिंतनाने, ज्ञानाने आणि सारासार विवेकाने जगू असं तो म्हणतो. म्हणून ज्ञानी माणूस म्हणतो भूतकाळ तो मेला सरला, भविष्य ते केवळ कल्पना, वर्तमान तो जगू स्वसामर्थ्ये, सारासार विवेक बुद्धीने, असा त्याचा विचार असतो. त्याच्यासाठी हा अरुण चव्हाण यांचा जो प्रश्न आहे तो जो काल्पनिक असतो, तेव्हा काल्पनिक प्रश्नाला वास्तव उत्तर म्हणजे हेच आहे की समस्यांचा विचार करणे म्हणजे न घडलेल्या गोष्टीबद्दल कल्पना करणे आहे. जे समोर येतं त्याच्यावर चिंतन करा. ते येणार प्रश्न असला तरी ते उत्तर घेऊन येतं. चिंतन केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळतं. आणि आनंद असला तरी सुद्धा तो भोगताना सुद्धा मर्यादित राहा, संयमशील राहा, उतू नका, मातू नका, ज्ञानाचा टाकू नका. असा जो माणूस राहील त्याला या प्रश्नाचं उत्तर ताबडतोब हे ऐकता ऐकता मिळालं असेल असा विश्वास वाटतो. आणि ही प्रश्नोत्तरी येथेच थांबवतो. धन्यवाद.